पोटविकार ज्या व्यक्तींना किंवा प्रत्येकालाच तुम्ही असाल, मी असेल किंवा कोणी असेल, जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकांना एक लक्षण पोटविकारातलं प्रत्येकांना जाणवतं, ते म्हणजे भूक न लागणे किंवा जेवण न घेण्याची इच्छा होणे. ही जी लक्षणं आहेत, हे लक्षणं असे कोणाकोणाला दिसतात त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती आपण FB लाईव्ह मधून घेणार आहोत. भूक न लागणे ही सामान्यतः एक फिजिओलॉजिकल म्हणा किंवा त्यावेळीची एक रिॲक्शन आहे. पण जर भूक ही 7 दिवसानंतर कंटिन्यू 7 दिवस, 15 दिवस, 1 महिना किंवा वारंवार जर त्याच तक्रारी आपल्याला लहान लेकरं सांगत असतील किंवा मध्यम वयाचे लोक सांगत असतील किंवा म्हातारे व्यक्ती सांगत असतील, तर असे 3-4 स्टेजेसमध्ये प्रत्येक व्यक्ती जर सांगत असेल किंवा प्रत्येक फेजला सांगत असेल, तर त्यानुसार त्या व्यक्तीच्या येणारे लक्षणानुसार पोटविकारावर आपल्याला भूक न लागणे ह्यामध्ये काही कारणं सापडतात. त्यातले सगळ्यात महत्त्वाचं भूक न लागणे यातले पहिले मुख्य 4 कारण. एक, शारीरिक कारण. शारीरिक कारणामध्ये काय असू शकतं, तर कोणत्याही प्रकारची इजा किंवा शरीरावर असणारी वेदना ही भूक न लागणे किंवा जेवण करण्याची इच्छा होत नाही. 2 नंबरला असतं ते मानसिक. मानसिकमध्ये काय असू शकतं, तर मानसिकता असणारं समजा डिप्रेशन असेल किंवा एखाद्या गोष्टीचं टेन्शन असेल किंवा एखाद्या व्यक्तीवर आपल्याला चिडचिड झालेली असेल किंवा आपल्या मनात एखादी गोष्ट सततची खंत असेल, त्यामुळं पण भूक लागत नाही. तिसरी गोष्ट जी सहज आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसायला दिसते किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये आज प्रत्येकाच्या घरातच औषध ही एक एंटिटी प्रत्येकाकडे आलेली आहे. म्हणजे सहज उपलब्धता औषधांची असणारी, त्यासोबतच प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी आहारापेक्षाही औषधावर डिपेंडन्सी जास्त झालेली असल्यामुळे जी गोष्ट सामान्यतः उपवासाने बरी होत असते, तरी सुद्धा काही लोक उपवास न करता त्यावर औषधं घेऊन वरून जेवण करतात. तर हे जे आहे, तर हे औषधांचे परिणाम. तर सहज आता प्रत्येकाच्या घरामध्ये एका तरी व्यक्तीला सुरू असणारं औषध म्हणजे एकतर डायबिटीज किंवा अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणजे हाय बीपीची गोळी. हाय बीपीची गोळी असेल किंवा डायबिटीजची गोळी असेल किंवा मानसिकरित्या व्यवस्थित नसणारी, मानसिकता छान ठेवण्यासाठीच्या गोळ्या असतील किंवा झोप येण्यासाठीच्या गोळ्या असतील, तर ह्या गोळींमुळे सुद्धा भूक न लागणे ही एक तक्रार आपल्याला दिसून येते. यासोबतच काही लोकांमध्ये टप्प्याटप्प्याने गेल्यास वेगवेगळे आजार, मग छोट्या छोट्या आजारांपासूनची शिकायत असेल किंवा कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल किंवा मोठ्या आजारांमध्ये जर आपण जेव्हा एंट्री मारतो त्यामध्ये लिव्हरचे आजार असतील, जसे की जॉन्डिस किंवा त्याही पुढे जाऊन आपल्याला लिव्हरमध्ये येणारा हेपॅटायटिस, त्यानंतर थोडासा जर दुसरा विचार केला तर किडनीचे आजार. किडनीच्या आजारामध्ये जर पेशंट डायलिसिसवर असेल, जर तुम्ही शरीरातून रक्त बाहेर काढत असाल तर त्याचं पोषण करण्यासाठी किंवा ती भूक लागण्यासाठीची शरीरातील उष्णता ही आपल्या शरीरात राहणार नाही, त्यामुळे पण भूक लागत नाही डायलिसिसच्या पेशंटमध्ये. त्याच्यानंतर हृदयाचे आजार असतील, तर काही लोकांना हृदयाची गोळी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा गोळीच खावी लागते. जिथे हे सगळे टप्पे छोटे छोटे आल्यानंतर सामान्यतः आपल्याला एक सवय असते, ती म्हणजे सकाळी उठल्यानंतर, आणि आपण उठतो कधी, साधारणतः आपल्या उठण्याची वेळ असते 6च्या नंतरच. फार क्वचित लोक असतात जे 6च्या आधी उठतात, जसं की 4ला उठणारे, 5ला उठणारे, 4:30ला, 5:30ला उठणारे. पण जास्तीत जास्त लोक हे 6च्या नंतरच जागी होणारे आहेत. मग ह्या लोकांना एक सवय लागलेली असते की उपाशीपोटी पाणी प्यायची. उपाशीपोटी पाणी पिणे हे पाणी पिण्याची मात्रा किती आहे त्यानुसार पण असतं. जर 1 ग्लास, 1.5 ग्लास अशा मात्रेमध्ये जर आपण पाणी पित असू आणि आपल्याला अगोदरच जर पोटाचे आजार असतील, तर ते पचन बिघडवायला अजून मदत करतं. पाणी पिणे हे एका लिमिटपर्यंत ठीक आहे, पण ते कधी, जर तुम्ही आचमन सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्ही बाहेर कुठे जात असाल किंवा सकाळच्या वेळेला तुम्ही उठून व्यायाम वगैरे करत असाल आणि तहान लागलेली असेल, तर
तीर्थ स्वरूपामध्ये आपल्याला आचमन सांगितलेलं आहे पाण्याचं, ना की 1 लिटर 1.5 लिटर 2 लिटर. कारण भूक मंद होते. जसं चुलीत पाणी टाकल्यानंतर आग पेटवण्यासाठी वेळ लागतो, त्याच पद्धतीनं उपाशीपोटी पाणी घेतल्यानंतर आपल्याला भूक लागणं कमी होत जाते. आणि ते आपल्याला एक लक्षात येत नाही की आपण जे पाणी पित असतो किंवा शरीरामध्ये कोणती गोष्ट जेव्हा शरीरात जात असते आणि एकदा का ती गळ्याच्या खाली उतरली की त्यानंतर तिच्यावरती अग्निसंस्कार हा होतच असतो. म्हणजे पचन करण्याची प्रक्रिया हा प्रत्येक गोष्टीवर, म्हणजे अगदी तुम्ही पाणी पिणे ह्यासाठी सुद्धा शरीराला एनर्जी खर्च करावी लागते. आणि ती एनर्जी आपल्याकडे असेल तरच खर्च होणार आहे. जर ती नसेल तर त्याचे परिणाम जे आहेत ते दिसायला लागतात आपल्याला. तर भूक न लागणे यामध्ये बऱ्याच वेळेला आपण पहिल्यांदा काही गोष्टीचा विचार करतो की साधारणतः गावखेड्याकडचे जे लोक असतील, जर तो व्यक्ती फिकट दिसत असेल किंवा त्याच्यावरती जर पिवळेपणा दिसत असेल आणि तो भूक नाही असं महिने सांगत असेल तर पहिल्यांदा त्याच्या जॉन्डिसचा किंवा काविळीचा विचार केला जातो. दुसरी गोष्ट असतं तापीमध्ये. जर आपल्याला हाडी ताप असेल, आतला मुरलेला ताप असेल, बऱ्याच व्यक्तींना ब्रेनमध्ये सुद्धा ताप गेलेला असतो. काही लोकांना सतत पाय दुखणे हा सुद्धा एक तापीचाच प्रकार आहे. किंवा न कळत अंग मुरडून येणे हे सुद्धा तापीचा प्रकार आहे. त्यामुळे सुद्धा अन्न खाण्याची इच्छा होत नाही. काहीतरी टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा होते, पण टेस्टी पदार्थ जेव्हा समोर येतो, समोर आल्यानंतर सुद्धा तो खाण्याची सुद्धा इच्छा राहत नाही. बनवायला सांगतो पण बनवूनही खाल्लं जात नाही. त्यानंतर दुसरी कोणती गोष्ट आहे तर ॲनिमिया. जर समजा तुम्हाला ॲनिमिया असेल, रक्ताल्पता असेल, रक्त कमी होत असेल, शरीरामध्ये रक्ताची पुरवठा पूर्ण होत नसेल, ऑक्सिजन सप्लाय नसेल, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्हाला आहार व्यवस्थित घ्यावा लागतो. आहार घेतल्यानंतर त्या आहारातून त्याचं परिणमन हे रक्तात झालं पाहिजे. आणि हे जर होत नसेल तर आपला आहार कुठेतरी चुकत आहे. म्हणजे काय तर बऱ्याच जणांना, ज्या लोकांना HB कमी होत असतो किंवा रक्त कमी होत असतं, त्या लोकांमध्ये सगळ्यात महत्त्वाची एक सवय असते ती उपाशीपोटी भरपूर प्रमाणात चहा पिणे. भरपूर प्रमाणात म्हणजे कितीपर्यंत तर माझ्याकडे काही पेशंट असे आहेत की जे ग्लासाने चहा पितात. तर चहा पिण्यासाठी तुम्हाला तो वेळ, तो काळ जो सांगितलेला आहे तो पहिल्यांदा उठल्यानंतर, प्रत्येकाचं एक म्हणणं असतं की उठल्यावर काय करायचं. तर उठल्यावर एक साधा उपाय सांगतो की जागी झाल्यानंतर पहिल्यांदा आपलं पहिलं पाऊल हे टॉयलेटकडेच गेलं पाहिजे. पोट साफ झाल्यानंतर दात घासणे, ह्या 2 क्रिया ह्या शास्त्रानुसार सांगितलेल्याच आहेत. दात घासून झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला भूक लागते किंवा काहीतरी खाण्यापिण्याची इच्छा होते, त्यावेळेला 4 मनुके किंवा एखादा लाडू किंवा राजगिऱ्याचा लाडू किंवा प्लेटभर मुरमुरे असं काहीतरी खाऊन त्यावरती नंतर पाणी पिऊन नंतर चहा प्यायला पाहिजे. दुसरं एक गोष्ट, IBS किंवा कोलायटिस ह्या ज्या घटना आहेत, तर IBS आणि कोलायटिसवर जे विषय आहे तो पुढे आहेच, आपण त्याबद्दल तुम्हाला सांगणारच आहे. पण पहिलं लक्षण जे आहे ते भूक न लागणे ह्यावर आपण बोलतोय. तर ढेकर सुद्धा जे येत आहेत, तर ढेकर सुद्धा अपचनातून असतील तरच जास्तीत जास्त ढेकर येतात. पण त्या ढेकरांना वास आहे का, त्या ढेकरांचा चव येते का, जाणवते का. ढेकर आल्यानंतर तोंडात एक वेगळ्या प्रकारचा नाकाला वास आणि तोंडात एक वेगळी चव येते का किंवा पाणी येतं का त्याच्यासोबत, हे बघणं गरजेचं आहे. जर अशा घटना होत असतील तर सगळ्यात महत्त्वाची घटना असते की त्यामध्ये असणारं अपचन. आणि अपचन असेल किंवा पोटाचा, विशेषतः आतड्यांचा आजार असेल तरी सुद्धा ढेकर जास्त येतात. कारण गॅसेस पास न झाल्यामुळे खालच्या साईडनी ते लगेच वरच्या साईडनी जिथं जागा मोकळी मिळते त्या साईडला गॅसेस येतात आणि त्यामुळे सुद्धा वास येतो. तर ढेकरांवर साधा उपाय सांगतो. तर ढेकरांसाठी सगळ्यात पहिल्यांदा उपाशीपोटी पाणी पित असेल तर ते बंद करून टाकायचं. त्यानंतर त्यावर पोट साफ होण्यासाठीची एखादी गोळी किंवा एखादं चूर्ण वैद्यांच्या खात्रीने, वैद्य जे सांगतील तुमचं पोट तपासून त्यानुसार चूर्ण किंवा एखादी गोळी किंवा घरगुती उपाय म्हणून एरंड तेल आणि मनुक्याचा काढा ह्या दोघांना घेऊन त्यावरती पचन होण्यासाठी म्हणून रोज 1 चिमूट सेंदे मीठ आणि थोडासा तुकडा अद्रकाचा मिक्स करायचं आणि तो चावून खायचा. त्याचा चोथा चगळायचा. तो पूर्ण कडू लागेल पण तो पूर्ण गिळून घ्यायचा व्यवस्थित. त्यानंतर जेव्हा त्याचं पचन होईल
त्यानंतर तुम्हाला ढेकर येणं हळूहळू कमी होत जाते. IBS आणि कोलायटिस हे दोन जे आजार आहेत ते सहजासहजी बरे होणारे नाहीये. म्हणजे काही पेशंट आत्ता फोन सुद्धा करतात तेव्हा ते सांगतात की 12-12 वर्षे एखाद्या वैद्यांकडे ट्रीटमेंट घेऊनही या लोकांचं कोलायटिस बरं झालेलं नसतं किंवा IBS बरं झालेलं नसतं. 17-17 वर्षे IBS मध्ये परेशान असणारे सुद्धा मी पेशंट बघितलेले. मग याच्यावरती उपाय काय? तर ह्याच्यावरती उपाय असा असतो की IBS आणि कोलायटिस हे आजार 1.5 वर्ष घेतात. आपल्या छोट्या ह्या आजाराचं नाव जरी असेल तरी सुद्धा या आजारातून बाहेर पडण्यासाठी व्यक्तीला जवळपास 1 ते 1.5 वर्ष जातं आणि त्यानंतर तो पूर्णतः पचन होतं आणि मग तुम्हाला जी काही खाऊ आपण ते पचायलाच हवं. जर आपल्याला वडापाव खायचा आहे, जर दाबेली आहे, मार्केटमध्ये सगळे वस्तू आहेत, घरी सगळ्या वस्तू बनवता येत आहेत किंवा जे आहार बनवता येतो किंवा जेवढा काही आपला छोट्या छोट्या गोष्टीतला आहार असेल तो आपल्याला बनवता येतो. जसे की साबुदाणा असेल, काही लोकांना साबुदाणा पचत नाही किंवा काही लोकांना आलू पचत नाही, काही लोकांना वांगे पचत नाहीत. का पचत नाहीत? तर ते पचण्यामागचं कारण की ती सिस्टीमच आपल्याकडे पूर्ण ऍक्टिव्हेट झालेली नाही आणि ती सतत आजाराच्या लेअर खाली दबल्या गेल्यामुळं त्या आतडे पोषण करत नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पचन झाल्यानंतर यातून आपण हळूहळू बाहेर पडत जातो. दुसरी गोष्ट काय असते तर भूक न लागण्यामध्ये लोकांना ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर बऱ्याच वेळेला आपण सलाईन किंवा इतर गोष्टीचा आधार घेतो, पण ते काही काळासाठी असतं. त्यावरती पहिल्यांदा जर समजा तुमचं ट्रीटमेंट घेतलेली आयुर्वेदातली भूक लागण्यासाठीची एक 15 दिवस 1 महिन्याची ट्रीटमेंट घेतली आणि त्यात जर फरक नसेल तर त्यावरती उपाय करण्यासाठी पहिल्यांदा तुमचं डायग्नोसिस होणं पण अजून महत्वाचं असतं पुढच्या स्टेजला. जर फरक नाही तर मग आपल्याला HB चेक करायला पाहिजे, बिलिरुबिन चेक करायला पाहिजे, म्हणजे लिव्हरशी रिलेटेड काही घटना चेक करायला पाहिजेत. त्यानंतर युरिया, ब्लड युरिया जो आहे तो चेक करायला पाहिजे. त्याच्यानंतर युरिनमध्ये काही बाईल सॉल्ट्स दिसतात का त्या चेक करायला पाहिजेत. पुन्हा काही लोकांना भूक न लागणे ही कंडिशन जेव्हा असते तेव्हा बऱ्याच वेळेला चेस्ट एक्सरे करावा लागतो, कारण काही जणांना छातीचा प्रॉब्लेम आहे का, कारण पल्मोनरी TB जो असतो तर त्या TB मध्ये सुद्धा भूक न लागणे ही कंडिशन येते. जर तुम्हाला चालताना दम लागणे किंवा इतर गोष्टी असतील किंवा त्याच्यासोबत मुरलेला ताप बऱ्याच वर्षाचा असेल, गॅस्ट्रोस्कोपी करता येते किंवा त्याच्यानंतर USG किंवा सोनोग्राफी करता येते. बऱ्याच वेळेला जेव्हा हाय बीपीच्या गोळ्या सुरू असतील किंवा शुगरच्या गोळ्या सुरू असतील तर भूक कमी लागते. तर अशा वेळेला किंवा काही जणांना शुगरच्या गोळ्यांमध्ये भूक पण जास्त लागते. तर त्यावेळेला थोडंसं त्यानुसार कंडिशननुसार आपले आहार आणि औषध बदलायचं आणि शरीराची शुद्धी ही वारंवार करत राहायची, जेणेकरून आपल्या शरीरातलं पचनशक्ती वाढत जाते. दुसरं, काही जर स्त्रियांमध्ये समजा प्रेग्नन्सी असेल तरी भूक लागत नाही. जर काही लोकांमध्ये समजा घरगुती किरकिरी असते किंवा भांडणं असतात किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण किंवा प्रेमभंग झालेला असतो काही जणांचा, तर अशा कंडिशनमध्ये किंवा काही जणांचं मानसिक स्थिती अशी असते की आपल्याला काही सहन होत नाही, बोललेली गोष्ट सहन होत नाही, मनाला लागतं, तर अशा वेळेला सुद्धा जेवणाची इच्छा राहत नाही. त्यानंतर जे मुलं शाळेत जात असतात, लहान मुलांमध्ये विशेषतः माहीत नसतं की शाळेत काय घटना घडलेल्या आहेत. मित्रासोबत भांडणं झालेली असू शकतात किंवा मैत्रिणीसोबत छोट्या बच्चूंचे छोटे छोटे किस्से असतात की त्यांच्या प्रिय व्यक्तींसोबत भांडणं झालेली असतात. तर अशा मुलांमध्ये सुद्धा जेवण करत नाहीत किंवा चिडचिड करतात. त्यांना थोडं समजून घेऊन काय झालेलं आहे, कशामुळे जेवत नाही, लगेच चिडचिड न करता त्यांच्यावरती त्यांना समजून घेऊन आपल्याला त्यावरती ट्रीटमेंट करायचं असतं. त्यानंतर मोठ्या लोकांमध्ये काय असतं की ज्यांना ड्रिंक करायची सवय असते. ड्रिंक करणे ते एक टेक्निक असतं लोकांमध्ये, पण ती टेक्निक काही लोकांना कळत नाही. ड्रिंक करणं म्हणजे फक्त नशा करणं आणि मेंटली फक्त नशा चढवणं ह्या पद्धतीचं केलं जातं. तर ड्रिंक करताना सुद्धा ज्या लोकांना ड्रिंक एकदम बंद करतात त्यावेळेला सुद्धा त्यांना भूक न लागणे किंवा इतर आजार होतात. ड्रिंक सोडायची पण एक तर धरायची नाही, धरली तर सोडायची नाही, किंवा मग अशा पद्धतीनं तुम्हाला ड्रिंक करावी लागते की त्या लोकांमध्ये सुद्धा त्याची पद्धत किंवा ती त्या व्यक्तींना त्या गोष्टीचं त्याचं नॉलेज घेऊनच तुम्हाला ती गोष्ट करायची असते किंवा शक्यतो ड्रिंक टाळायचीच असते. पण जर काही मानसिक स्ट्रेस असेल, मोठ्या लोकांमध्ये जेव्हा स्ट्रेस असतो व्यापारी व्यक्तींमध्ये, तर अशा लोकांमध्ये 30 ml 60 ml 50 ml त्या व्यक्तीच्या डोसनुसार तो ड्रिंकचा एक प्रकार असतो
जे तुमच्या एनर्जीला गरजेची असते त्या पद्धतीने घेऊ शकतो. एंडोमेट्रियोसिस मध्ये आयुर्वेदाने बरा होऊ शकतो. तर एंडोमेट्रियोसिस जो आजार आहे, जर तो कोणत्या कारणातून झालेला आहे, हेवी ब्लिडिंग मधून झालेला आहे की इतर कोणती कारणं आहेत, किंवा अबॉर्शन मधून झालेला आहे, किंवा त्याच्यामध्ये नेमके कारण काय, हेतू काय, आणि जर समजा नॅचरली जर असेल तर तो बरा करण्याला वेळ जातो, पण त्याचे हेतू किंवा कारणानुसार त्याच्यावर ट्रीटमेंट करून 3 महिन्यामध्ये आपल्याला फरक दिसतो. पोट साफ होत नसेल तर पोट साफ होत नाही, त्यातलंच कारण असं असतं की भूक न लागणे. जर जेवण व्यवस्थित नसेल तर पोट साफ होणार नाही. जर त्यामध्ये काही नाहीच आहे, पोटामध्ये आहारच नाही, तर बाहेर काय निघणार आहे. त्यामुळं पोट साफ होण्यासाठी सुद्धा पहिल्यांदा भूक लागणे आणि इतर गोष्टी. सर्वात महत्वाचं काय असतं की कोणतीही गोष्ट जेव्हा आपल्याला वाढवायची असते किंवा शरीराची शुद्धी, जो ट्रंक आहे आपला, जिभेपासूनचे गुदापर्यंतचा जो भाग आहे, त्याची शुद्धी ही वारंवार सांगितलेली आहे किंवा वारंवार होते, कारण ते 24 तासामध्ये त्याचं कामच आहे की ते शुद्ध होणं गरजेचं आहे. जर आपण वर्षात एकदा पण त्याचा दसरा काढत नाही, म्हणजे विरेचन किंवा वमन किंवा बस्ती किंवा शक्यतो जास्तीत जास्त जर तुम्हाला ट्रंकमध्ये काम करायचं असेल, तर जिभेपासून काम करायचं असेल तर विरेचन हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याहीपेक्षा जर समजा विरेचनामुळे जर काही होत नसेल तर एखादं वमन किंवा बस्ती हा एक उपाय आपल्याला करता येतो. जर ज्या लोकांना टीबी आहे त्या लोकांनी जास्तीत जास्त भूक लागण्यावरती काळजी घ्यायला पाहिजे, कारण टीबीचं पोषण हे, टीबी असा आजार असतो की तो शरीरातील प्रत्येक धातूंना खात असतो, त्यामुळं त्याला ते खाऊ नये. त्यामुळं त्याचं पोषण हे भूक न लागलं तरी सुद्धा जेवण करावंच लागतं, आणि त्याच्यासोबत थोडंसं त्याला पचवण्यासाठी आयुर्वेदिक औषधं घ्यावी लागतात. त्यानंतर जेव्हा खूप म्हातारे म्हणजे 60-70च्या नंतर जर एखाद्या व्यक्ती म्हणत असेल की 3-4 महिन्यापासून मला भूक लागत नाहीये, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून न कळत सुद्धा आपल्याला कॅन्सरचा सुद्धा विचार करावा लागतो वयस्कर व्यक्तींमध्ये. पण बऱ्याच वेळेला जर त्यांना 1-1 वर्ष 2-2 वर्ष भूकच लागणे न लागणे, पण फक्त मी खातोय असं असेल, तर काही आजारांचं सुद्धा निदान होणं गरजेचं असतं. तोंडात जर जळजळ होत असेल तर पहिल्यांदा तुम्हाला विरेचन हे पंचकर्म लागतं, किंवा त्यासोबत तुम्हाला त्यावेळेला असणारी बस्ती पंचकर्म लागतं. कारण शरीराची शुद्धी, उष्णता जोपर्यंत आपण